नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. मोठा गाव हे डोंबिवलीतील सर्वात मोठा गणेश घाट आहे आणि या गणेश घाटावरती मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असतं. गणेश घाटावरती जाणारा रस्ता अनेक वर्षापासून जागेच्या अडचणीमुळे काँक्रिटीकरण होऊ शकला नव्हता, परंतु आता जागेची अडचण दूर झालेली आहे आणि त्या रस्त्याचा आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला जे गणेश भक्त येतात त्यांच्यासाठी एक मोठा दिलासादायक काम होईल अशी अपेक्षा आम्हाला. हो. आणि मोठ्या गावामध्ये याच रस्त्यालगत असलेली जी जेटी आहे ज्याच्यावरून रोरो सर्व्हिसेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर मेरिटाईल बोर्डाचे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे रोरो जेटीचं काम जे सुरू आहे आणि वॉटर टॅक्सीचं जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि येत्या डिसेंबर पर्यंत ते काम पूर्ण होऊन इथून रोरो सर्व्हिस लोकांसाठी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्याची पाहणी आज रवींद्र चव्हाण साहेबांनी केली. त्याचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. 30% काम उर्वरित आहे, तेही लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा मला आहे. रोरोचे 2 रूट त्यांनी तयार केलेले आहेत. एक रूट आहे जो मोठा गावपासून सुरू होणार आहे, मोठा गाव ठाणे, त्याच्यानंतर वसई विरार मीरा भाईंदर असा तो रूट आहे. आणि एक दुसरा रूट जो महत्वाकांक्षी रूट आहे जो मोठा गावपासून तर नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत जातो, त्याचं देखील काम भविष्यामध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि हे सगळे कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत आहेत. पक्षप्रवेश, लोकांचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेली कामं याच्यावर विश्वास ठेवून लोक प्रवेश करतायत. बाकी त्याच्यात राजकारणाचा काही विषय नाही. आता बघा कुठल्या निवडणुका नाही, काय नाही, पण तरी लोक प्रवेश करतात. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं काम या भागामध्ये चांगलं आहे आणि त्याच्यामुळे ही कामं होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या रस्त्याचं काम पूर्ण करेल. आपण